माझ्या गोव्याच्या भूमीत चाफा पानाविन खुले, भोळा भाबडा शालीन भाव शब्दाविन बोले, असं कविवर्य बाभ बोरकर लिहून गेले. पण हाच शालीन भाव आपल्या शब्दातून जागवणारे, ज्यांनी नुकताच 24 तास अखंड काव्य वाचनाचा विश्वविक्रम आपल्या नावावर केलाय, ते दत्तप्रसाद जोग आज आपल्या सोबत आहेत. त्यांचं 7 वेगवेगळ्या भाषांमधलं विपुल लिखाण आणि अंगावर शहारे आणणारं असं लेखन आणि त्यांच्या कविता आज आपल्याला ऐकायला मिळणार आहेत. आपण त्यांच्याशी गप्पा मारूया. आपल्याला खूप गप्पा मारायच्या आहेत खरं तर या मुलाखतीत, पण सुरुवात आपण ऑब्व्हियसली करणार आहोत. तुम्ही जो नुकताच विश्वविक्रम केलाय काव्य वाचनाचा, अखंड 24 तास तुम्ही काव्य वाचन केलंय, वेगवेगळ्या भाषांमधून केलंय, सगळ्यात आधी तर मला त्याबद्दल ऐकायला आवडेल. नक्की, म्हणजे वेगवेगळ्या भाषातून 24 तास काव्य वाचन, आता ही कल्पना डोक्यामध्ये कशी आली असं अनेक जण मला विचारतात. सो त्यामध्ये काय झालं होतं की रवींद्र भवन जे खूप छान काम करत आहे, अनेक कार्यक्रम रवींद्र भवनमध्ये होत आहेत. सो तिथेच एक ग्रुप इव्हेंट झाला होता गायनाचा, आणि त्यामध्ये सगळी माझीच मित्रमंडळी त्यामध्ये होती. यांनी पण एक असंच मैत्रीमुळे मला म्हटलं की अरे तू का करत नाहीस 24 तास तुझ्या कवितांचा. म्हटलं मी बघतो आधी माझं तेवढं आहे का क्षमता, म्हणजे मटेरियल. मग घरी गेल्यानंतर सगळी पुस्तकं बघितली, सगळं अप्रकाशित प्रकाशित साहित्य सगळं जवळ घेतल्यानंतर कविता, नाट्यगीतं, भावगीतं, गझल हा माझा जो जास्त जॉनर माझा तो आहे, हे सगळं बघितल्यानंतर पोवाडे बिवाडे प्रासंगिक लिहिलेलं, प्रत्येकाला लिहून दिलेलं काय काय, हा सगळं बघितलं तर मला वाटलं मी आरामात 24 तास करू शकतो. बाकी प्रश्न एनर्जीचा होता, तर ते माहिती होतं मला की इतक्या वर्षांच्या अनुभवाने की मी समोर रसिक मिळाले तर मला काही तहानभूक विसरून मी माझी गझल व्यवस्थित पोचवण्याचा प्रयत्न करेन. त्यामुळे मग सगळी मोठ बांधली गेली, त्यामध्ये सगळे व्हॉलंटियर्स, सगळे माझे मित्र सहभागी झाले आणि तो यशस्वी असा झाला विश्व. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे आणि त्याच्याच नंतर तुमच्याकडून आलेलं म्हणजे विश्वविक्रम. मराठी सोबतच तुम्ही आणखी 6 भाषांमध्ये सुद्धा हा जो विश्वविक्रम केलेला आहे काव्य वाचनाचा, तो नक्कीच उल्लेखनीय आहे. पण मला अजून त्या 6 भाषांबद्दल पण ऐकायला आवडेल. तुम्ही नेमक्या कुठल्या भाषा घेतल्या त्या विश्वविक्रम काव्य वाचनाचा करता? अगदी म्हणजे मराठी कोकणी ह्या दोन्ही आपल्या, नंतर हिंदी, गीतरामायणामुळे हिंदी, आणि अप्रकाशित असं बरंचसं हिंदी गझली थोडीफार लिहितो, त्यामुळे हिंदी क्षेत्रातही बरंचसं काम असल्यामुळे ते हिंदी वाचणं होतं. मग आता राहिली इंग्लिश, जी दिवसभर आम्ही वापरतो, तर तिच्यामध्ये काही 3-4 कविता आहेत माझ्या, तर त्याही वाचल्या. नंतर चित्पावनी एक अशी भाषा आहे की गोमंतकातच ती फार कमी बोलली जाते. चित्पावन ब्राह्मण ज्ञाती जी आहे त्यांची ही एक घरची बोली आहे, ही गोमंतकाचीच खास आहे आणि इकडे आपल्या थोड्या मंगळूर भागामध्ये ही बोलली जाते चित्पावन ज्ञातीमध्ये. मग तिच्यामधलं वाचलं. नंतर काही काळ मी गुजरातमध्ये होतो आणि गुजरातमध्ये तसं बघायला गेलं तर चित्पावनी भाषा, कोकणी भाषा आणि मराठी भाषा ह्या तिघांचं मिश्रण होऊन गुजराती भाषा आहे असं मला वाटतं. तुम्ही सापुतारा भागात जर गेलात तर त्या भागामध्ये जी गुजराती बोलली जाते ती गुजराती तुम्हाला चित्पावनी भाषेच्या जवळची वाटेल. कारण मला चित्पावनी माहीत असल्यामुळे मला आश्चर्य वाटायचं, अरे मी इथे जेवायला बस थांबल्यानंतर उतरायचो तिथे, अरे इथे चित्पावनी शब्द कसे ऐकू येतात. मग माझ्या लक्षात आलं की हे सापुताऱ्यात आहे आणि हे गुजरातीच्या जवळचं आहे. म्हणजे याचे उदाहरण सांगायचे तर ते आम्ही चित्पावनीमध्ये बेस म्हणतो, बेस म्हणजे बस, तर ते गुजराती बेसो म्हणतात, ते अहिया म्हणतात, आम्ही एठा म्हणतो. तर ते हे फार जवळचं आहे. म्हणजे पहिल्यांदा असं काहीतरी बघतोय आम्ही की कवितेचं म्हणजे असा साहित्य प्रकार सध्या की मोबाईलच्या युगामध्ये आपण साहित्य वाचनात किती लोक सध्या आहेत हा एक वेगळाच प्रश्न आहे. अशा काळात तुम्ही 24 तासांचा विश्वविक्रम करताय काव्य वाचनाचा, खूप कौतुकास्पद आणि खूप मोठी गोष्ट आहे. पण जसं ताक घुसळून आपण त्याच्यातून लोणी काढतो, लोण्यातून तूप निघतं, तूप सध्या तुम्ही जो विश्वविक्रम केलाय तो कुठेतरी तूप हा प्रकार आहे, पण त्याच्या मागेची जी मेहनत आहे, घुसळून 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 त्यानंतर ते तूप तयार झालंय, त्या तुपापर्यंतचा तो प्रवास आहे. मला ते आधीची जी प्रोसेस आहे, तुमचा आत्तापर्यंतचा कवितेतला प्रवास, तुम्ही कशा प्रकारचं काव्य लिखाण केलंय आत्तापर्यंत, याबद्दल सुद्धा ऐकायला आवडेल. अनेक लोकांचं असं शालेय जीवनातून कविता लिहिणं वगैरे सुरू असतं, आणि पण माझं तसं काही झालं नाही. फक्त एकच, जो लिहिण्याचा माझा काळ नव्हता, पण तो जो ग्रास्पिंगचा काळ होता, कविता समजून घेण्याचा, गुणगुणण्याचा, आणि तो माझ्या घरातून मला पूर्ण त्याला मिळालं. नशिबाने मला खूप चांगले गुरुजी आणि घर आणि आई वडील भावंड ही सगळी त्याला पोषक असंच वातावरण मिळालं. मुख्य म्हणजे माझे वडील
ते कीर्तनकारही होते, ज्योतिषी होते, पौरोहित्य करायचे आणि बागायती असं एक होतं. पण ते व्यासंगी व्यक्तिमत्व, प्रचंड वाचणारं. त्यामुळे त्यांना संगीताची जाण होती. म्हणजे त्यांनी छंदवृत्त किंवा शब्दांचे अर्थ कसे घ्यायचे, गाणं नुसतं बरोबर नाही ऐकायचं. शरचपला चमकत रणरत म्हणजे काय, तर ते मग ती गोडी लावणं शब्दांची. मुलाला शेवटी एक आवड लावण्याचं काम जे असतं ते त्यांनी केलं. गीत रामायण त्यात खास करून गदिमा बाबूजींचं. तर या गोष्टीवर प्रेम करायला त्यांनी आम्हाला शिकवलं. त्यामुळे मला हा वाचनाचा तरी छंद तिथेच लागला की उत्तम वाचायचं, उत्तम कविता वाचायची आणि ते समजून घ्यायचं, त्याची लय समजून घ्यायची. हे सगळं रिदमचा खेळ आहे. वृत्तबद्ध काव्य किंवा संगीत हे जुनं संगीत आहे, हे सगळं मीटरमध्ये आहे. त्याला एक लाईन अँड लेंथ आहे, ते असं पॅरेग्राफसारखं नाही आहे. सो ते शास्त्र काय आहे बाबा, याला साकी म्हणतात, याला दिंडी म्हणतात, याला शार्दूल विक्रीडित म्हणतात. आपण या कुंदेंदू तुषार हार धवला म्हणतो म्हणजे काय, तर तो शार्दूल विक्रीडित नावाचा छंद आहे. तनू त्या गीता कीर्ती मागे उरावी म्हणजे काय, याला भुजंग प्रयात म्हणतात. तर हे जे काही छोटं छोटं मार्गदर्शन असतं माझ्या वडिलांकडून मला मिळालं. पौरोहित्याचा व्यवसाय असल्यामुळे ते आपोआप म्हटलंही गेलं. म्हणजे मुद्दाम नाही, ते नैसर्गिक प्रोसेस घरातला म्हणून ते झालं. आणि हे सगळं झाल्यानंतर आवड लागली की मलाही असं लिहिता आलं पाहिजे. मग कॉलेज जीवनात जसं नॉर्मल एखाद्या तरुणाच्या आयुष्यात कविता प्रवेशते तसं त्या काळामध्ये लिहावंसं वाटायला लागलं. आणि या काळामध्ये श्रीकृष्ण राऊत वगैरे, अशोक बागवे सर वगैरे हे जे काही चांगले कवी, तर त्यांचं त्या काळामध्ये आलेलं एक पुस्तक होतं. त्यामध्ये मला अजूनही ते शेर आठवतात की स्वस्तात फारजाने विकले मला वेळी गव्हाळ कातडीचा कोणी दलाल होता, आणि आयुष्य आज माझे देते मला शिवीही श्रीमंत आसावांचा तुरे हमाल होता. तर आयुष्य हेच आहे आणि हाच पेचा आहे, ह्या संगीता जोशींचा शेर. मला काही माहीत नव्हतं की याला गझल म्हणतात, याला शेर म्हणतात. मला एवढंच वाटायचं असं गोळीसारखं सणसणीत मला लिहिता आलं पाहिजे, हे ड्रीम होतं. पण त्याला म्हणतात काय, हे शिकायचं कसं, आणि हे मला काय येत नाही आहे किंवा पूर्ण का जमत नाही आहे, व्हाय आय एम नॉट नोईंग इन अँड आउट ऑफ इट, हे मला काही माहीत नव्हतं. अशा काळामध्ये गोमंतकातले ज्येष्ठ कवी माधवराव सटवाणी, नंतर कोकणातले जे आत्ता नाही आहेत पण मधुसूदन नानिवडेकर, हे गोव्यामध्ये अनेक वेळा काव्यवाचन करायचे. तर एका प्रसंगामध्ये माधवराव सटवाणींनी मला समजावून सांगितलं होतं की याला गझल म्हणतात, याचा आकृतिबंध असा असतो. मग आवड निर्माण झाली होती. पण खरा आयुष्यामध्ये जो काही कायापालट घडला ते माझे गुरुजी प्रशांत वैद्य, कल्याणचे, त्या काळी कल्याणमध्ये राहायचे, आता टिटवाळ्याला राहतात. मग तिथे एका ग्रुपवर, व्हॉट्सअप ग्रुपवर प्रशांत वैद्यांची ओळख झाली. गोविंद नाईक हे माझे मित्र मिळाले, अनिल आठलेकर मिळाले, अनेक गझलकार महाराष्ट्रातले माझ्याशी बोलू लागले. आणि प्रशांत वैद्यांमुळे मला गझल काय, कशी लिहायची, तिच्यामध्ये काय गझलियत असते, नुसतं वृत्त म्हणजे गझल नव्हे तर त्याच्यामध्ये विचार कसा मांडायचा असतो, त्याची प्रस्तावना शेराची कशी असते, समारोप कसा असतो, हे सगळं समजायला लागलं. आणि मी गझल वेडा झालो. मग मला आयुष्यामध्ये लक्षात आलं की माझा जन्म हा गझल लिहिण्यासाठी प्रामुख्याने आहे. आणि जो गझल लिहितो तो अन्य सगळ्या गोष्टी प्रासंगिक, जशा चित्रपटगीत असेल, नाट्यगीत असेल, तो ते लिहून देऊ शकतो. कारण गझलेमुळे तुमचा पीळ येतो. तेवढी तर काही अडचण बाकीच्या काव्यामध्ये नसते. त्यामुळे आपोआपच तुम्ही गझलकार म्हणून पुढे आल्यानंतर तुमच्याकडे ह्या बाकीच्या विधा असतात, त्या प्रसन्न असतातच. त्यामुळे मी सगळंच लिहायला लागलो. तुम्ही गझल संग्रह लिहिलेत. गझला तुमची विशेषता आहे, तुम्ही गझल लिखाण करता. जसं तुम्ही गझलेचा प्रवास सांगितलात, तर तुमचा गझल संग्रह निवडुंग आणि नक्की आहे एक सुनामी. तर याचा प्रवास कसा होता? शिवाय निवडुंग हे नाव मला खूप खास वाटतंय तुमच्या गझल संग्रहाला दिलेलं, त्याची पण मला कथा ऐकायला आवडेल. त्या दोन्ही गझल संग्रहांबद्दल पण मला सांगा. निवडुंग आणि गीत रामायण हे बहुतेक एकाच दिवशी ते प्रकाशित झाल्यासारखं आहे आणि एकाच महिन्यामध्ये. आणि गीत रामायण हा एक 2003-04 पासून सुरू झालेला प्रवास होता आयुष्यातला. पण निवडुंग या नावामागे खासियत काय, तर बघायला गेलं तर गोवा आमचा सदाहरित हिरवगार आहे. इथे निवडुंगाला काय एवढं काय महत्त्व आहे असं मला वाटत नाही. पण निवडुंग ही कुठेतरी माझ्या मनातून आलेली कल्पना होती अशासाठी की माझा स्वभाव आधीपासून फार स्वाभिमानी असल्यामुळे, त्यामुळे मी स्वतःच्या धडपडीने मला गझलेमध्ये मी रुजवण्याचा प्रयत्न केला. मला गुरुजी मिळाल्यानंतर त्यांनी मला सांगितलं, पण त्यांना आम्ही सतत सतवत होतो, हे सांगा ते सांगा. सो स्वतःच्या मदतीने, स्वतःच्या हिकमतीने काहीतरी करण्याचा प्रवास म्हणजे हे. तर ह्याचं प्रतीक मला निवडुंग नेहमी वाटतं की तो आजूबाजूला फेवरेबल कंडिशन नसताना रुजतो. गझलेला फेवरेबल असं कंडिशन इथे नव्हतं, तरी असताना गझल घेऊन मी उभा राहिलो. गझल प्रकार रुजवला. मी माझ्या आधी खूप आहेत लिहिणारे, खरे राधाताई भावे आहेत, प्रकाश क्षीरसागर आहेत, माधवराव सटवाणी आहेत. नावं आहेत हां, पण मी गझल माझं पूर्ण वेळ म्हणून घेऊन बसतो.
गझल ही माझा जॉनर आहे. मी जर माझ्या साहित्यामध्ये जर दिवसभराचा काय विचार असेल माझ्या डोक्यामध्ये तर तो गझलेचा आहे. मी संध्याकाळी शेअर फेसबुकला टाकूनच झोपतो. म्हणजे तो फेसबुक एक माध्यम आहे, डायरीत तरी लिहून ठेवतो, पण तो एक चांगला शेअर देऊन झोपणं हेच मला माझ्या गुरुजींनी शिकवलं. म्हणजे गुरुजी मला हे नेहमी सांगतात की तू उद्या वारलास तरी मागाहून तुझा शेर किती वर्ष जगेल ह्याचा विचार कर आणि शेर लिही. तो लिहितोय म्हणून मी लिहिला पाहिजे असं नाही. खराब गझलेपेक्षा कविता खूप छान असते. नक्कीच. त्यामुळे निवडुंग हा माझा स्वभाव आहे आणि तो शेर जो आहे निवडुंगाचा हा अनेकांना लोकप्रिय झाला. तो म्हणजे तो शेर असा आहे की रुजतो रुजायचे तर मर्जीत आपल्या तो निवडुंग पावसाचे उपकार घेत नाही. तर वाह. ते हे निवडुंग आहे. म्हणजे तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगितली की ती निवडुंग कशासाठी बाबा, तर हे या पुस्तकावरून पण माझी नजर हटत नाहीये. नाट्य मधुरा आणि नाट्यगीत संग्रह, काय सांगाल या पुस्तकाबद्दल आणि कशा प्रकारे कल्पना सुचली की नाट्यगीतांचा संग्रह केला जावा आणि एका जागेवर ही सगळी नाट्यगीतं असायला हवीत? तर आधी ही नाट्यगीतं लिहिली गेली माझ्याकडून. म्हणजे 2015-16 वर्षामध्ये, 2017मध्ये हे प्रकाशित झालं. 2014-15-16 3 वर्षामध्ये गोमंतकात निर्माण झालेली 3 संगीत नाटकं माझ्यापर्यंत ते नाटककार पोचले, संगीतकार आणि नाटककार, की बाबा तू याची गाणी लिही. होय. त्यामुळे मग मी नांदी ते भैरवी असे हे 3ही प्रोजेक्ट घेतले आणि 55 नाट्यगीतं आपोआपच ती 16पर्यंत तयार झाली. हे लिहून दिलं असं. मग ती नाट्यगीतं तर माझी होती. मग 2017मध्ये असा विचार केला की अरे नाट्यगीत संग्रह असा कोणाचा नाही आहे, तो एक आपण ठेवूया प्रकाशित करून. आणि मुळात घरची आवड, मला नाट्यगीतामध्ये खूप आवड. माझ्या वडिलांनी मला त्याच्या ओळखी करून दिलेल्या आहे, असे कसं असतं काय असतं. म्हणजे माझे वडील कायम नाट्यगीत गुणगुणणारी व्यक्ती. त्यामुळे मला त्यातलं वसंतराव देशपांडेंच्या मुलाखती, जितेंद्र अभिषेकींच्या मुलाखती किंवा जितेंद्र अभिषेकींचं काम याने मुळातच मला एवढा आदर आहे या सगळ्या गोष्टीचा की नाट्यगीत म्हटलं की मी लिहिण्यासाठी खूप उमेदीने सरसावतो. ते पात्र कसं बोलतं वगैरे हे एवढं भरभरून बोलतोय आपण साहित्याविषयी, नाट्यसंगीताविषयी. सध्या गोव्यात म्हणजे मराठी साहित्य संस्कृतीत सध्या काय चाललेलं आहे? मराठी भाषेचं सध्या जडणघडण कशा प्रकारे होतीये गोव्यात आणि काय वाटतं तुम्हाला की पुढच्या काही वर्षांमध्ये मराठीचं भविष्य काय असणार आहे एकूणच, किंवा कोकणी भाषा म्हणूया आपण, तर याच्यामध्ये सध्या कशा प्रकारची साहित्य निर्मिती केली जाते याबद्दल पण मला जाणून घ्यायला खूप आवडेल. छान आहे. आश्वासक असं सगळा तरुण जी लेखणी आहे गोव्याची ही छान वळती आहे दोन्ही भाषांकडे. दोन्ही भाषांना मी समानच मानतो आणि दोन्ही भाषांना मी समानच माझ्या आईप्रमाणे मी त्यांचं हे करतो. कारण कोकणी आणि मराठी दोन्ही भाषांनीच आम्हाला घडवलेला आहे. तो ओव्हरऑल जो तुम्ही आपण म्हणतो की नव्या पिढीला भाषेविषयी तेवढं साहित्याविषयी प्रेम कमी आहे, तर हे फक्त गोमंतकाचंच नाही, हे संपूर्ण तुम्हाला भारतभर चित्र ऐकायला मिळेल. कारण आजची मुलं जी आहेत ती भाषेला वेगळ्या अँगलने थोडंसं बघतात. ते कळलं की झालं बस बाबा, त्याच्यामधलं ते भावनिक त्याचं जे काही संपूर्ण सौंदर्य आहे, त्या भाषेचे अलंकारिक गोष्टी आहेत. तर आज पिढी तेवढीशी इंटरनेटच्या युगामध्ये काम होतो बस या लेवलने काम करणारी असते. त्यामुळे हे परिणाम जे आहेत ते एका गोव्यावरच नाही, हे संपूर्ण जगातल्या संपूर्ण साहित्य. आज इंग्रजीमध्ये जरी तुम्ही गेलात तरी ते काय शेक्सपियरच्या लेवलचं भाषा सौंदर्य आज घेऊन बसलंय का कोणी? त्यामुळे ते कालांतराने होणारच. विशेषतः हीच असते की काळानुसार त्याच्यामध्ये बदल होत ओघवती होत राहते आणि भाषा जपणं यापेक्षा भाषा बोलत राहणं, भाषा लिहित राहणं, भाषा वाचत राहणं याच्याने ती भाषा वाढत जाते. आणि कालांतराने त्या काळातलं चित्र हे त्या गझलेमध्ये असो, कवितेमध्ये असो, कादंबरीमध्ये असो, कुठल्याही साहित्य प्रकारामध्ये ओढून ताणून मागचं चित्र पुढे काढून दाखवायचं काम रेअरलीच होतं. प्रामुख्याने आपण जे जगत आहोत, जे समोर आहे तेच तो माणूस लिहायला जातो. त्यामुळे आज कॉर्पोरेट सेक्टरमध्ये आपली पोरं घुसलेली आहेत सगळी आणि त्या सेक्टरमधलं ते तिथून दिसणारं जे चित्र आहे ते लिहिणारच आहेत. भटसाहेबांनी त्या काळच्या दंगली लिहिल्या, त्या काळामध्ये वस्त्या जाळण्याचं जे काही शेर आहेत किंवा त्या काळचं जे काही चित्र आहे ते त्यांनी लिहिलं. आज गरिबी मी अनुभवतच नाही तर मी भुकेचा शेर घेऊन बसायचं का लिहायला? आपल्या समस्या वेगळ्या आहेत आजच्या काळातल्या, आपले अनुभव विश्वास वेगळा आहे. त्यामुळे आजच्या शहरामध्ये फेसबुक येणार, आजच्या शहरामध्ये स्क्रोलिंग येणार, आजच्या शहरामध्ये ते डिजिटल संदर्भ येणार आणि तिथूनच तो शेर फुलणार, पण तो खरा असणार. शेवटी आपण जे अनुभवत असतो तेच आपल्या लिखाणात येत असतं. शेवटी ते ऐकणार पण कोण आहे आणि वाचणार पण कोण आहे? तुमच्यासारखाच जो दुसरा रसिक आहे तोही ह्या क्षेत्राचाच भाग आहे, तोच ते ऐकणार आहे आणि त्याला तो आपला वाटला पाहिजे. यू हॅव टू कनेक्ट. तो कनेक्ट झाला ना तर ते पुढे गेलं, बरोबर असं मला वाटतं. बरोबर.
पण जसं आपण म्हणालो की म्हणजे सध्या मराठीत गझला ज्या प्रकारे लिहिल्या जात आहेत आणि म्हणजे खरोखर चांगल्या प्रकारचं काम सध्या होत आहे, पण जेव्हा साध्या सुध्या माणसांकडून हे लिहिलं जातं आणि पूर्ण ग्राउंड लेवलला हे सगळं काम चाललेलं असतं, अशा वेळी कुठेतरी सरकारकडून त्याची दखल घेतली जाणं आणि राजाश्रय मिळणं भाषेला, हे सुद्धा काही महत्त्वाच्या बाजू पुढे येत असतात की जेणेकरून त्या भाषेची कुठेतरी नोंद होत राहणं, तिला राजाश्रय मिळत राहणं, ह्या महत्त्वाच्याच गोष्टी आहेत. तर तुम्हाला काय वाटतं सध्या गोवा सरकारकडून कशा प्रकारचे प्रयत्न केले जात आहेत भाषा संवर्धनासाठी? छान आहे कारण जितकं मला माहिती आहे, माझे अनेक मित्र जे समकालीन आम्ही कवी आहोत, अनेकांच्या कविता या पाठ्यपुस्तकामध्ये आहेत, कोकणी असोत किंवा मराठी. त्यामुळे छानपैकी परवाच हा विषय थोडासा माध्यमामधूनही वाचला गेलेला आहे, त्यामुळे तिथेही अनेकांना माहिती आहे, समाधानकारक आहे की महाराष्ट्रातले आणि गोमंतकातले सगळेच कवी तुम्हाला पाठ्यपुस्तकात दिसतील. त्यामुळे कोकणीमधलंही, आणि हे प्रादेशिक आहे, म्हणजे आपल्या गोव्याची प्रादेशिकता जी आहे तर ती पाठ्यपुस्तकामध्ये नेहमीच दिसलीच पाहिजे. कारण ते दुःख तसंच जे असो, चित्र असो किंवा जे काय असेल ते मुलांपर्यंत पोचलं पाहिजे, त्या समस्या पोचल्या पाहिजेत, मुलांना जागृत करणारीच कविता ती पाहिजे त्या प्रादेशिकतेची. त्यामुळे ते नक्कीच गोवा सरकारचं शिक्षण खात्यामध्ये ते आलेलं आहे असं मला वाटतं. अनेक कवी मी गोव्याचेच बघतो, माझा मित्र परेश नाईक आहे, रमेश घाडी आहे, त्यांच्या कविता आलेल्या आहेत. महाराष्ट्र आणि गोवा सरकार दोघांनीही काम छान केलेलं आहे असं मला वाटतं. तुम्हाला आमचा हा विशेष एपिसोड कसा वाटला ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. द पीपल ऑफ गोवा या चॅनलतर्फे वेगवेगळ्या क्षेत्रात सकारात्मक प्रेरणादायी काम करणारी माणसं सगळ्यांपर्यंत पोहोचवणं हे आमचं काम आहे. तुमच्याकडेही अशी खास स्टोरी असेल तर आम्हाला नक्की कळवा, ती आम्ही नक्कीच फीचर करण्याचा प्रयत्न करू. आणि द पीपल ऑफ गोवाला सबस्क्राईब करायला, शेअर करायला, फॉलो करायला विसरू नका.